महाराष्ट्र महाराष्ट्र हा मराठी माणसांचा प्रदेश. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतातले जे लोक आहेत ते नेहमीच आपला उदरनिर्वाह करण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची राजधानी, आर्थिक राजधानी मुंबई इथे येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांमधलं जर आपण परप्रांतीयांचं प्रमाण पाहिलं तर ते खूप वाढलेलं आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र आणि इथली मराठी माणसं नेहमीच परप्रांतीयांना अगदी खुल्या दिलानं आपलं म्हणून स्वीकारत आलेले आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये नेहमीच परप्रांतीय येऊन लाखो करोडो रुपये कमवत सुद्धा आहेत. इथे त्यांना मान मरातब, सन्मान सुद्धा मिळत आहे. मात्र जेव्हा हीच परप्रांतीय मंडळी मराठी माणसाच्या अस्तित्वावर घाला करतात, तेव्हा एक मराठी म्हणून, एक महाराष्ट्रीय म्हणून नेहमीच आपल्याला ती गोष्ट लागते. ही प्रकरणं आपल्यासाठी नवीन नाहीये. वर्षातनं आपण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये अशा घटना नेहमीच ऐकत असतो. मराठी माणसाला घर घेण्यासाठी नाकारलं, मराठी माणसाला कामावर घेण्यासाठी नाकारलं, मराठी माणसाला एखादी चांगली संधी देताना नाकारलं. अशा बऱ्याच घटना आपण नेहमीच सहन करत आलोय. कारण मराठी माणसामध्ये जी सहनशीलता आहे, त्या सहनशीलतेचा जर अंत झाला तर काय होईल हे सांगणं थोडं कठीणच आहे. मात्र तरी सुद्धा आपण एक मराठी म्हणून, एक महाराष्ट्रीय म्हणून नेहमीच अशा प्रत्येक गोष्टींवर, प्रत्येक घटनांवर गप्प राहतो. मराठी माणसाला मारहाण करण्याची प्रकरणं सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये प्रमाणीची आणि कमालीची वाढलेली आहेत. असंच एक प्रकरण कल्याणच्या योगीधाम परिसरामध्ये घडलेलं आहे. हे काय आहे प्रकरण, आणि आता मराठी माणसानं एकत्रित येणं का गरजेचं आहे? आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर महाराष्ट्रीय म्हणून, मराठी म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपली ताकद काय आहे हे परप्रांतीयांना दाखवणं किती गरजेचं आहे ते ह्या संपूर्ण प्रकरणावरनं निश्चितच समजेल. आणि म्हणूनच कल्याणचं मारहाण प्रकरण काय आहे तेच आज आपण आपल्या पोलीस माझा न्यूजच्या या विशेष कार्यक्रमातनं जाणून घेणार आहोत. त्यासाठी पोलीस माझा न्यूजचं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करा. तर पाहूया नक्की कल्याण मारहाण प्रकरण आहे तरी काय. कल्याण कल्याण म्हटलं की कल्याण शहराला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आणि याच कल्याणच्या योगीधाम परिसरातली ही घटना आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सोसायटीमध्ये मराठी माणसाला अखिलेश शुक्ला नामक एका व्यक्तीनं आणि त्याच्या कुटुंबानं जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या मारहाणीमध्ये अभिजित देशमुख हे अतिशय गंभीर जखमी झाले असून त्यांना 10 ते 12 टाके पडल्याचं म्हटलं जातंय. सोसायटीत एकीकडे किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत असताना, दुसरीकडं या प्रकरणातील मराठी विरुद्ध अमराठी तसंच प्रशासनाशी थेट संबंध असल्याचा गर्व, अशा गोष्टी आता चर्चेत आलेल्या आहेत. सोसायटी परिसरातील रहिवाशांनी या संदर्भात मारहाण करणाऱ्या या संबंधित व्यक्तीविरोधात म्हणजेच अखिलेश शुक्ला विरोधात या प्रकरणानंतर तक्रारींचा पाढाच वाचलेला आहे. कल्याणमधल्या योगीधाम परिसरातल्या अजमेरा या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा सगळा प्रकार घडलाय यावर आपला विश्वास देखील बसणार नाही. कारण ज्याला आपण झोपडपट्टी म्हणतो किंवा चाळ संस्कृती म्हणतो, तिथे सुद्धा सगळेजण अगदी एकत्रितपणे नांदताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकांच्या या सोसायटीमध्ये असा प्रकार घडलेला आहे याचं आश्चर्य वाटतं.
अखिलेश शुक्ला आणि विजय कळवीकट्टे हे शेजारी, पण त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून हा मोठा वाद झाला. शुक्ला यांच्या पत्नी आपल्या घराबाहेर लावत असलेल्या धुपाच्या धुरामुळे कळवीकट्टे कुटुंबामध्ये असणारं लहान मूल आणि वृद्ध व्यक्ती यांना त्या जास्त झालेल्या धुराचा त्रास होत होता. त्यामुळं त्यांच्याकडून वारंवार या संदर्भात शुक्ला परिवाराला सांगितलं जात होतं. मात्र यावरून त्यांनी न ऐकल्यामुळे त्यांच्यात हा मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर शिवीगाळ झाली. शिवीगाळ नंतर हे प्रकरण मारहाणीपर्यंत गेलं. त्याच मजल्यावर राहणारे अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांचा या प्रकरणाशी तसा काहीही संबंध नव्हता. हे कळवीकट्टे आणि शुक्ला यांचं पर्सनल मॅटर होतं. मात्र अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न त्यांना भोवला. या सगळ्याचा राग मनात धरून शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांनाच मारहाण केली. आणि ही मारहाण साधीसुधी नव्हती, तर चक्क लोखंडी रॉडनं, सायकलनं आणि हातात मिळेल त्या शस्त्रानं नुकतेच देशमुख नाही तर देशमुख यांच्या पत्नी आणि घरातील इतर सगळे जे नागरिक आहेत त्यांच्यावर सुद्धा ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणामध्ये देशमुख आणि शुक्ला या दोघांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती सुद्धा आम्हाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणावर सोसायटी आणि परिसरातील रहिवाशांनी शुक्ला यांच्याबाबत आता अनेक तक्रारी केलेल्या आहेत. शुक्ला हे नेहमीच अशा पद्धतीनं मराठी माणसाला हिणवत आलेले आहेत असं सांगितलं जात आहे. ते नेहमी म्हणायचे, तुम्ही मराठी लोक घाणेरडे आहात, मटण चिकन नॉनव्हेज खाता, मराठी लोक झोपडपट्टीतून आलेले आहेत, तुम्ही भिकारडे लोक, अशा घाणेरड्या शब्दांमध्ये शुक्ला नेहमीच मराठी माणसाला टार्गेट करीत आलाय. मी 2 मिनिटात तुम्हाला सरळ करतो. माझी वरपर्यंत ओळख आहे. तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनला जा, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला तर सगळे जागेवर येतील, एवढं सुद्धा तो बोलला. त्यानंतर त्याच्या हातात काहीतरी शस्त्र होतं, ते त्यांनी त्या मुलाच्या डोक्यात मारलं, अशी माहिती तिथल्या एका रहिवाशाकडून सुद्धा मिळाली आहे. मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं बाहेरच्या टोळीला बोलावून सोसायटीमध्ये मारहाण केल्याचा प्रकार अशा पद्धतीनं कल्याण शहरामध्ये झालेला आहे. कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये अगदी क्षुल्लक कारणावरून धूप लावण्याच्या वादातून 3 जणांना बेदम मारहाण करण्यात आली. आणि जसं म्हटलं त्याप्रमाणे अखिलेश शुक्ला असं या प्रकरणातील आरोपीचं नाव. अखिलेश शुक्ला 10 ते 15 जणांच्या टोळीला बोलवतो आणि टोळीला बोलावून ही मारहाण करतो. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सर्वत्र सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे यामध्ये खोटं बोलण्याचं काहीच कारण नाहीये. इमारती परिसरामध्ये आणि इमारतीच्या त्या मजल्यावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरनं स्पष्ट हे दिसतंय. म्हणजेच या शुक्लाची एक शासकीय अधिकारी म्हणून त्याच्या परिसरात चांगलीच दहशत आहे हे सुद्धा समजतंय. त्याला आता अटक करण्याची मागणी सुद्धा वेगवेगळ्या स्तरातनं होतीये. मनसेनं सुद्धा ती केलीये. त्याला 2 दिवसात अटक करा, अन्यथा शुक्ला जिथं कुठं असेल तिथं त्याला मनसे स्टाईलनं पोलिसांमध्ये हजर करू, असा इशारा कल्याणचे उल्हास भोईर मनसेचे कार्यकर्ते यांनी दिलेला आहे. अखिलेश शुक्ला हा सातत्यानं मराठी माणसांना अशा पद्धतीनं दमबाजी करतो. तुम्ही मराठी आहात, तुम्हाला माझी ताकद माहिती नाही, अशा प्रकारे लोकांना भीती दाखवतो, असा आरोप स्पष्ट शब्दात मनसेनं केलेला आहे. याबाबत मनसेचे
जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट सुद्धा घेतली आणि अखिलेशवर लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा पुढील सगळ्या प्रसंगाला मनसे जबाबदार राहणार नाही आणि मनसे स्टाईलनं धडा शिकू असं सांगण्यात आलंय. या शुक्लाची मुजोरी मोडीत काढली पाहिजे. त्याची गुंडगिरी सातत्यानं सुरू आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी मनसेतर्फे केली जाते. हा इशारा मनसेनं दिल्यानंतर तेवढ्यातच हे प्रकरण थांबलेलं नाहीये, कारण याबाबत आता मराठी माणूस पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मुद्द्यावर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा सभागृहात आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. त्याबरोबरच सुनील प्रभूंनी सुद्धा महत्वाचा मुद्दा म्हणून या प्रकरणाची तिथे वाच्यता केली आहे. हा महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करीत असेल तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही अशी माहिती दिली आहे. जी माहिती दिली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याची हयगय केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल असं स्पष्ट शब्दात सांगण्यात आलंय. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान राज्यात ठेवला जाईल, अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याची खात्री मी सभागृहाला देतो. त्यावर तत्परतेनं कारवाई करण्याचे आदेश दिले जातील असं आश्वासन आज अजित पवार यांनी विधानसभेत दिलेलं आहे. कल्याणमधील या प्रकाराचा उल्लेख सुनील प्रभूंनी सुद्धा केला. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय. हे सगळं प्रकरण अशा पद्धतीनं एवढं मोठ्या प्रमाणात समोर आल्यानंतर मराठी माणसानं आता तरी एकत्रित येणं फार गरजेचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. एकूणच आपल्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं जेव्हा आपण ज्या प्रदेशात राहतोय त्याच प्रदेशातल्या लोकांवर अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणं, त्यांचा अपमान करणं हे जेव्हा कुठे थांबत नाही तेव्हा अशा पद्धतीनं ह्या घटना होतात. मराठी माणूस यासाठी रस्त्यावर उतरलेला सुद्धा पाहायला मिळाला. तसंच राज्यभरामधनं या घटनेविरोधात तीव्र निषेध सुद्धा व्यक्त करण्यात आला. एका क्षुल्लक कारणावरून एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीनं मारहाण करणं हे कितपत एकूणच लोकशाहीला धरून आहे हे सुद्धा पाहणं फार गरजेचं आहे. कुणी शासकीय अधिकारी असेल म्हणून आपल्या पदाचा असा गैरवापर केला तर ते चालेल का, असा प्रश्न सुद्धा सध्या उपस्थित होतोय. सध्या सगळ्याच सोशल मीडियावर किंवा मग सगळ्याच चॅनलवर हे प्रकरण गाजतंय. ह्या घटना महाराष्ट्राला नवीन नाहीत. अशी प्रकरणं नेहमीच मराठी माणसासोबत राहिलेलीच आहेत. मराठी माणूस हा नेहमीच इतरांना अगदी आपल्या घरातलीच एक व्यक्ती म्हणून आपल्या कवेत सामावून घेतो आणि आपलं अख्खं जग त्याच्या समोर उघड करतो. मात्र अशा पद्धतीनं जेव्हा मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मराठी माणूस हे विसरून चालणार नाही की मराठी माणसाची झेप ही फक्त महाराष्ट्रापर्यंत मर्यादित राहिली नव्हती आणि ती राहणार नाही. मराठी माणूस अटकेपासून तो कटकेपर्यंत अगदी पूर्ण साम्राज्य पसरवलेला मराठी माणूस आहे. हे प्रत्येक परप्रांतीयांनी आता ध्यानात ठेवणं फार गरजेचं आहे. बेळगावमध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर मराठी माणसावर तिथे अत्याचार होतात. आपण जेव्हा दक्षिण प्रदेशामध्ये जातो तेव्हा तिथे त्यांच्या
मातृभाषेला किंवा त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वाला तिथे मोठं स्थान आहे. वर आपण जेव्हा उत्तरेकडे जातो तेव्हा सुद्धा हीच परिस्थिती असते. मग जेव्हा माणूस महाराष्ट्रात येतो, मुंबईत दाखल होतो, तेव्हा परप्रांतीय हे कसं विसरतात हे सुद्धा आता मराठी माणसानंच तपासलं पाहिजे. कल्याणमधलं हे जे मारहाणीचं प्रकरण आहे हे सध्या तापलंय आणि मराठी माणूस रस्त्यावर उतरलेला आहे. आपण जसं म्हटलं, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाला नेहमीच इथे येऊनच त्यांच्याच राज्यात येऊन तुच्छ मानला जात आहे. याला जबाबदार सुद्धा आपण आहोत आणि इथे असणारे आपले पुढारी आहेत असं सुद्धा म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र हे सगळं प्रकरण इतकं गाजल्यानंतर, मराठी माणूस रस्त्यावर उतरल्यानंतर, मराठी माणसाच्या ताकदीचा थोडा अंदाज आल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण सुद्धा पाहायला मिळालं. कल्याण पश्चिम येथील अजमेरा इमारतीत झालेल्या या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला हा आता पोलिसांच्या ताब्यात आलाय असंही म्हटलं जात आहे. अखिलेश शुक्ला यांनी झालेल्या वादावर आता आपली बाजू मांडत याबाबत स्पष्टीकरण दिलंय. हा वाद शेजार धर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला असं त्याने म्हटलेलं आहे. याबाबतची त्याची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होते. आपल्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी वाचवलं असं त्यांनी सांगितलंय. पुढे त्यानं आत्मसमर्पण करताना असं म्हटलंय की एका वर्षाआधी मी माझं घराचं इंटेरियर केलं आणि इंटेरियर मध्ये मी चप्पल बूट ठेवण्याचा रॅक हा डाव्या बाजून उजव्या बाजूला केला. त्यानंतर देशमुख कुटुंब जे तिथे 404 क्रमांकामध्ये राहत होते आणि कळवीकट्टे कुटुंब ज्यांचा फ्लॅट 403 आहे, या दोघांनी याबाबत खूप आक्षेप घेऊन वाद घातला. ते आम्हाला गेल्या वर्षभरापासून त्रास देत होते की हा रॅक तुम्ही इकडे का केला म्हणून. तुम्ही तो रॅक तिकडेच लावा, नाहीतर आम्ही त्याला तोडून फेकून देणार असंही म्हटलं गेलं. ही लोक मला आणि माझ्या पत्नीला 1 वर्षांपासून खूप त्रास देत होते, शिवीगाळ करत होते, उलटसुलट बोलत होते. माझी पत्नी दररोज मला ऑफिस मधून आल्यानंतर हे सांगत होती, तरीही मी या मुद्द्यावर बोललो नसल्याचं अखिलेश शुक्ला यांनी याबाबत म्हटलेलं आहे. मात्र या क्षुल्लक कारणावरनं तुम्ही एखाद्याला एवढी मारहाण करू शकता का? त्यामुळे एकूणच अखिलेश शुक्लाची ही प्रतिक्रिया किंवा हे वक्तव्य अगदी धादांत खोटं आहे किंवा बेबनाव आहे असंच म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र आता सगळीकडनंच या प्रकरणाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. लवकरात लवकर निलंबनाची कारवाई करा, अन्यथा त्याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा असा आवाज मराठी माणसातनं आणि एकूणच महाराष्ट्रीय लोकांतून बाहेर येतोय. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाचा अगदी वरपर्यंत तपास करून शासनानं याबाबत गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी असंच आमचं सुद्धा म्हणणं आहे. आणि मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी, मराठीपण टिकवण्यासाठी शासनाने सुद्धा याबाबत ठोस पावलं उचलणं गरजेचं आहेच. मात्र मराठी माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवताना प्रत्येक मराठी माणसानं ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा प्रश्न अस्मितेचा येतो तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रित आलंच पाहिजे. आणि मग हा मुद्दा परप्रांतीयांसोबत असो किंवा मग इतर कोणासोबतही आपण नेहमीच याबाबत आवाज उठवणं फार गरजेचं आहे. तुम्हालाही या प्रकरणाबाबत काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.
असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्यासोबत नेहमीच येणार आहोत. तुर्तास आपण इथेच थांबूया. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.